खुनाच्या गुन्ह्यातील 20 महिन्यांपासून फरार आरोपी दोंडाईचा पोलिसांकडून जेरबंद। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथे घडलेल्या खून प्रकरणातील 20 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस दोंडाईचा पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे। दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी शेवाळे येथे दीपक रतिलाल मालसे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात मुकेश सुरेश मोरे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी मुकेश सुरेश मोरे हा फरार होता। दिनांक 25 मे 2026 रोजी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांना आरोपी जुने कोळदे परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचून आरोपी मुकेश सुरेश मोरे बिल वय 23 राहणार शेवाळे तालुका शिंदखेडा यास जुने कोळदे येथील एका शेतातून ताब्यात घेतले। खून प्रकरणातील तब्बल 20 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात दोंडाईचा पोलिसांना यश आले असून पुढील कारवाईसाठी आरोपीस शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधीक्षक विश्वजित जाधव शिरपूर उपविभाग शिरपूर यांचे मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख आणि पोलीस अंमलदार हिरालाल सूर्यवंशी, प्रवीण निकुंभे, निलेश हालोरे, निलेश धनगर, हर्षल सोनवणे, राकेश रोकडे, अमोल पाटील व होमगार्ड अमीन शहा अशांनी केली आहे।